महाराष्ट्रातली जनता अत्यंत भोळी भाबडी आहे. त्यांचा प्रत्येक गोष्टीवर विश्वास असतो, विश्वास राहतो. किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला सामान्यपणे सतत असं वाटत राहतं की राज्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील, सरकार कायद्याप्रमाणे चालेल, कायद्याचं राज्य प्रस्थापित करेल किंवा ज्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुदींची अंमलबजावणी सरकारच्या काळात घडेल असं लोकांना उगीच वाटत राहतं. आता धनंजय मुंडे प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजतंय, अजून गाजतंय. लोकांना उगीच वाटलं होतं की अजित पवार हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील किंवा देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला करतील. या दोन्ही गोष्टी घडल्या नाहीत. अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही आणि देवेंद्र फडणवीसांनीही आपल्या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांना काढलं नाही. चला बाजूला ठेवूया हा विषय. दुसरा विषय बघू. माणिकराव कोकाटे ॲडव्होकेट हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री. होय, तेच कृषी मंत्री जे कृषी मंत्री महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर करतात. म्हणजे 1 रुपयात आम्ही पीक विमा देतोय, भिकारी सुद्धा सध्या 1 रुपया घेत नाही, अशा प्रकारची अत्यंत उर्मट भाषा करणारे माणिकराव कोकाटे आपण सर्वांनी ऐकले. आणि अशा या माणिकराव कोकाट्यांचा पूर्व इतिहास अचानकपणे महाराष्ट्राच्या समोर आला. नाशिक न्यायालयाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा दिली. बनावट सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा दिली आणि महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटायला लागलं की 2 वर्षाची शिक्षा न्यायालयाने ठोठावलेली आहे, आता अजित पवार त्यांचा राजीनामा घेतील किंवा देवेंद्र फडणवीस जे हुशार मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, ते आता त्यांना सांगतील की तुम्ही आता राजीनामा द्या किंवा आपल्या विधानसभा अध्यक्ष जे आहेत महामहिम राहुल नार्वेकर साहेब, ते तातडीनं त्यांची आमदारकी रद्द झाल्याचं पत्र त्यांना देतील. पण असं काहीही घडणार नाही. त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. कायद्याचा किस नाही पडत आहोत आपण किंवा कायद्यात काय तरतुदी आहेत, काय होईल, आपण ते विधिज्ञ मंडळी, कायद्याचे अभ्यासक त्या विषयावर भाष्य करतील, तर तो त्यांचा अधिकार आहे. सामान्यपणे एक पत्रकार म्हणून किंवा थोडंसं वाचन सतत असल्यामुळं मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी कायदा, या कायद्यामध्ये खासदार म्हणजे सदस्यांसाठी, लोकसभेच्या सदस्यासाठी, राज्यसभेच्या सदस्यासाठी किंवा विधानसभेच्या सदस्यासाठी जो कायदा आहे तो कायदा असा आहे, मला वाटतं कलम 8(3) प्रमाणे हा जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जर एखाद्या सदस्याला म्हणजे आमदाराला किंवा खासदाराला 2 वर्षापेक्षा कमी नसेल अशी जर कोर्टाकडनं शिक्षा झाली तर त्याचं जे सदस्यत्व आहे हे शिक्षा झाल्याच्या दिनांकापासून रद्द समजण्यात येतं आणि सचिवालयानं म्हणजे विधानसभा सचिवालयानं किंवा लोकसभा सचिवालयानं तशा पद्धतीची कारवाई करून त्यांचं सदस्यत्व संपुष्टात आल्याची माहिती संबंधितांना कळवायची असते. आज 3रा दिवस आहे माणिकराव कोकाटेंचा. त्यांनी राजीनामाही दिल्याचं माझ्या कानापर्यंत आलेलं नाही किंवा महाराष्ट्राचं जे राहुल नार्वेकरांचं सचिवालय आहे त्यांनी तशा पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांचं सदस्यत्व रद्द केल्याची घोषणा केलेली नाही. तरी महाराष्ट्रातल्या जनतेला उगीच असं वाटतं, भोळी भाबडी जनता आपली, संतांच्या विचारावर चालणारी, आज न उद्या अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतील. परंतु असं होणार नाही असं मला वाटतं. राहुल नार्वेकर हे जे आपले विधानसभेचे अध्यक्ष आहेत ना, हे ऐतिहासिक अध्यक्ष आहेत. मी त्यांच्यावर अनेकदा बोललोय. त्यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाबाबत जो ऐतिहासिक निर्णय दिला, जगाच्या पाठीवर नसलेला कायदा अस्तित्वात आणून की हेही अपात्र नाहीत आणि तेही अपात्र नाहीत, आपल्याला आठवतं ना, असा एक ऐतिहासिक निर्णय देणारे हे आपले महाराष्ट्र राज्याचे ऐतिहासिक विधानसभा अध्यक्ष आहेत. आणि त्यामुळे अजित पवारांना असं वाटतं की काही ना काहीतरी कायद्याची अशी पळवाट काढून माणिकराव कोकाटे यांना वाचवलं जाईल. पहिल्यांदा तर आता सुप्रीम कोर्टात
किंवा उच्च न्यायालयामध्ये यांना आता तातडीने एक अपील दाखल करावे लागेल आणि या शिक्षेला स्थगिती आणावी लागेल. जर स्थगिती आली तर हे जे पद आहे ते वाचू शकतं आणि स्थगिती येण्याच्या अगोदरच जर सरकार किंवा विधानसभा सचिवालयानं तशा पद्धतीचा आदेश काढून त्यांचं पद रिक्त घोषित केलं तर मग त्यांना आपल्या नियत कामकाजापासून दूर राहावं लागतं. यापैकी आता नेमकं काय घडणार आहे तर जास्त आहे की तातडीने उच्च न्यायालयामध्ये जाऊन या विषयावर या शिक्षेला स्थगिती आणली जाईल आणि माणिकराव कोकाटे यांचं जे कृषी मंत्री पद आहे हे अबाधित ठेवलं जाईल. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री कितीही संतांचा संचार अंगात आणून बोलत असले राज्याच्या हिताचं तरी अजित पवार या दोन्हीला म्हणजे मुंडेला आणि कोकाटेला कधीही त्यांचा राजीनामा मागणार नाहीत किंवा त्यांना राजकारणापासून दूरही करणार नाहीत. आणि मग भारतीय जनता पार्टी जी की राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये राहुल गांधींना जेव्हा 2 वर्षाची शिक्षा घोषित झालेली होती त्या मुद्द्यामध्ये जेवढ्या तडकाफडकीनं म्हणजे शिक्षेची बातमी कानावर पडल्याबरोबर त्यांचं सदस्यत्व रद्द केलं गेलं, त्यांची जागा रिकामी केली, खासदारकीच रद्द केली गेली. त्यानंतर त्यांनी घर सोडलं, लोकसभेत जाणं सोडलं. हे सगळ्या गोष्टी आपण सगळेजण मानता. या तडफेनं किंवा या गतीनं भारतीय जनता पार्टी माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामध्ये काही हातपाय हलवणार आहे का? वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेला की भारतीय जनता पार्टी असं काही करेल स्वतःच्या आघाडीतल्या नेत्याच्या संदर्भात? करणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीचे खायचे आणि दाखवायचे दात सतत वेगळे आहेत. मी सतत सांगत आलोय की भारतीय जनता पार्टीकडनं न्यायाची अपेक्षा करणे, प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे, सत्याची अपेक्षा करणे महाराष्ट्रातल्या नव्हे संपूर्ण देशातल्या जनतेनं सोडलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं सत्य सत्ता आहे, न्याय सत्ता आहे, प्रामाणिकपणा सत्ता आहे. या सर्व गोष्टीच्या आपण ज्या गोष्टीची अपेक्षा ठेवतो किंवा सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये जी की राजकीय किंवा सार्वजनिक सुचिरभूतता अपेक्षित असते तुम्हाला मला, ती भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्याकडनं त्याची अपेक्षा करायची नाही. परंतु विरोधी पक्षाच्या बाबतीत जर असं काही घडलं की विरोधी पक्षाच्या एखाद्या सदस्यावर जर न्यायालयाने अशा पद्धतीनं त्याला शिक्षा दिली तर भारतीय जनता पार्टी खूप गतीनं पावलं टाकते. आपण बघितलं असेल राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये. तशाच गतीची पावलं ही माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टी टाकेल काय असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्याचं उत्तर नाही असं आहे. विनाकारण अपेक्षा करण्याला काय अर्थ आहे की हो असं करतील अजित पवार, तसं करतील देवेंद्र फडणवीस? हे नाही करणार. हे असं काहीच करणार नाही, याच्याकडे लक्ष सुद्धा देणार नाही. अहो धनंजय मुंडेंच्या वर हातात डॉक्युमेंट्स घेऊन शेकडो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप अंजली दमानी यांनी केले. त्यावर सरकार पक्षाच्या वतीनं चकार शब्द बोलण्यात आलेला नाही. बिचारी दमानी या लढते आहे, डॉक्युमेंट जमा करते आहे, कुठे भ्रष्टाचार झाला, कसा भ्रष्टाचार झाला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला राज्याच्या कृषी मंत्र्याने कसं फसवलं हे सांगते आहे. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत. अजित पवार तर दुसरंच बोलतात. एखादा सिरियस विषय, महत्त्वाचा जरी विषय त्यांच्यासमोर ठेवला तर काहीतरी अशी त्याची थट्टा करून किंवा त्याचा विनोद करून त्या विषयाला ते पुढे घेऊन जातात. तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेने, माझा विषय दुसरा आहे की भाबडी आशा करू नका. राज्य सरकारकडनं काही न्याय मिळेल किंवा राज्य सरकार आता महाराष्ट्रामध्ये जे 237चं बहुमत घेऊन आहे, हे सरकार काही महाराष्ट्रामध्ये चांगलं करेल अशी आशा ठेवू नका, अशी अपेक्षा ठेवू नका. अहो ज्या योजना निवडणुकीच्या अगोदरच्या काळामध्ये ज्या 10 योजना त्यांनी जाहीर केल्या त्यातल्या अनेक योजना बंद करण्याचं काम सध्या राज्यामध्ये सुरू आहे. हे मागच्या भागामध्ये बोललोय. जाऊ द्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं? आपण निवडणुकीत बोललात ना की राज्याच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न निकाली काढला जाईल आणि त्यांची कर्जमाफी केली जाईल. मार्चचा महिना उजाडलाय. आता शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामासाठी कुठलीही बँक कर्ज देणार नाही, कारण पूर्वीची कर्ज थकलेली आहेत आणि सरकारनंच माफ होणार किंवा मी माफ करणार असं म्हटल्यामुळं शेतकऱ्यांनी ते पैसे भरलेले आहेत. म्हणजे बँकाही अडचणीत आहेत, शेतकरीही अडचणीत आहेत. राज्याच्या सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी या राज्यामध्ये शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक केलेली आहे. त्यावर आपण सविस्तर सातत्याने बोलतोय. त्यामुळे ज्या सरकारकडून भले आता देवेंद्र फडणवीसांनी काल एक विधान केलं, मला ते विधान ऐकून देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल मला ते खूप हसू आलं किंवा मजा आली ते विधान ऐकून. ते असं म्हणाले की मी जर महाराष्ट्रामध्ये राज्याचा प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे मी काम केलं नाही तर माझा टकमक टोकावरून कडेलोट करावा. खरं म्हणजे हे विधान महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी ऐकलं असेल त्यांच्या काय प्रतिक्रिया आणि भावना व्यक्त झाल्या असतील मला माहीत नाही. परंतु देवेंद्रजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा 1% मी अधिक म्हणत नाहीये, 99% सोडा, 1% जरी तुम्ही अंगीकारला तर या महाराष्ट्राचं कल्याण होण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही सगळ्या खोट्या लोकांना, लबाड लोकांना, भ्रष्ट लोकांना, ज्याने हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला, अशा सगळ्या लोकांना घेऊन तुमचं सरकार स्थापन करताय. जे जेलमध्ये जाऊन आले त्यांनाही हे पक्षात घेताय. ज्यांनी 75,000 कोटीचा घोटाळा केला ते तर तुमचे सगळ्यांनी मित्र झालेले आहेत. असे किती उदाहरणं आहेत. किती लोकांचे पक्ष फोडले, पार्ट्या फोडल्या. शिवाजी महाराजांनी असं केलं कधी? शिवाजी महाराजांनी तुम्ही ज्या पद्धतीचं राज्य करताय, ज्या पद्धतीनं फोडाफोडी करताय, ज्या पद्धतीनं लबाड लोकांना, भ्रष्ट लोकांना, गुन्हेगार लोकांना तुमच्या पक्षात घेऊन त्याला सुचिरभूत करताय, धुवून काढताय, छत्रपतींनी असं कधी केलं काय? एकतरी उदाहरण छत्रपतींच्या काळामध्ये छत्रपतींनी चुकीचं काम केल्याचं एकतरी उदाहरण आपल्याकडे आहे का? आणि आपण मात्र रोज या चुकांचे आदर्श महाराष्ट्राच्या समोर ठेवताय आणि टकमक टोकावरून माझा कडेलोट करावा असं म्हणताय, तेव्हा हसण्याशिवाय दुसरं काही शिल्लक उरत नाही. असो, माझा मूळ मुद्दा हा होता की महाराष्ट्रातल्या जनतेने धनंजय मुंडे किंवा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होईल अशा भाबड्या अशा ठेवू नयेत, कारण हे असं घडणार नाही. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, याची सतत सर्वांनी जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे. आज इतकंच. तुम्ही अजूनही जर आपलं हे लाडकं रिंगण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी आपल्याला विनंती करणार आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांची या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे आणि अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.